पोलीस आपल्या सुरक्षेसाठी असतात। त्यांच्या असण्याने मुली किंवा महिला समाजात वावरण्याकरता आपण सुरक्षित आहोत असे समजतात। परंतु एखादा भामटा पोलीस कर्मचारी आपल्या स्वतःच्या पोटी जन्मलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असेल तर मित्रांनो, अशीच एक धक्कादायक घटना अमरावती शहरातून समोर आली आहे। पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली। या घटनेत पोलिसांनी तत्काळ मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली। तसेच 2015 पासून तो मुलीवर अत्याचार करीत होता ही बाब सुद्धा समोर आली आहे। मित्रांनो, पोलीस दलात कार्यरत कर्मचारी परिवारासह राजापेठ ठाण्याच्या हद्दीत राहतो। बुधवारी मुलगी घरात असताना त्याने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे तिने आईसह थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। तसेच मुलीने सांगितले की 2015 साली 15 वर्षाची असताना वडील तिच्यावर नेहमी अत्याचार करीत होते। सतत 1 वर्ष वडिलांने अत्याचार केला। त्यानंतर मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यामुळे वडिलांनी काही केले नाही, परंतु मागील 1 वर्षापासून ते सतत वाईट नजरेने पाहतात आणि अंगाला हात लावतात, तसेच बळजबरी करतात। बुधवारी सकाळी घरात असताना वडिलांनी पकडून बळजबरी केली अशी तक्रार तिने पोलिसात नोंदवली आहे। त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोलीस कर्मचारी असलेल्या बापाला अटक केली आहे।